दरम्यान या सगळ्या प्रकरणी पहिल्यांदा आक्रमक झाला होता राजकीय पक्ष, तो म्हणजे मनसे. त्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया आणि सोबतच भाजपची प्रतिक्रिया आली आहे तीही ऐकूयात. जर थिएटर ओनर्स असोसिएशन हा जर फिल्म इंडस्ट्रीतला महत्त्वाचा घटक असेल आणि त्यांनी जर पाकिस्तानी कलाकारांवरच्या चित्रपटांना प्रदर्शित न होऊ देण्याची भूमिका घेतली असेल तर याचा डायरेक्ट परिणाम या फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाकिस्तानमधून येणाऱ्या चित्रपटातील कलाकारांच्या जॉब निर्माण होण्यावरच होणार आहे. चित्रपटातील पाकिस्तानी कलाकारांना वर्क परमिट किंवा व्हिसा देण्यात येऊ नये ही सुद्धा विनंती आम्ही माननीय सुषमा स्वराज यांच्याकडे पाठवली. मी ह्या सर्वांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा जो काही देशहित राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून हा जो काही निर्णय घेतलेला की त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकार असलेले कुठलाही चित्रपट ते प्रदर्शित करणार नाहीत. त्याच्यावर खरंच त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि जो कोणी याच्यापुढे प्रयत्न करेल पाकिस्तानी कलाकारांना घेऊन चित्रपट बनवण्याचा, शो करण्याचा, काय कुठला इव्हेंट करण्याचा, गाण्याचा कार्यक्रम करण्याचा, नाचण्याचा कार्यक्रम करण्याचा, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ आणि आमच्या पद्धतीने उत्तर देऊन आम्ही त्यांना मारू. कारण माझ्यासाठी माझा देश पहिला आहे, नंतर ही लोक आहेत. दरम्यान कित्येक पाकिस्तानी कलाकार ज्यांची नावं या चर्चेमध्ये येत आहेत ते कधीच पाकिस्तानला परत गेलेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्याकडे हा वाद अजून सुरूच आहे. कोणकोणते पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांच्यावर एक नजर टाकूयात की ज्यांना परत जावं लागलेलं आहे. फवाद खान अभिनेता, त्याच्यानंतर इम्रान अब्बास, जावेद शेख, अली जाफर, माहिरा खान, मवारा हॉकिन, आतिफ असलम गायक, राहत फतेह अली खान, त्याची पण गाणी आता ऐकणार नाहीये.